काय वाटतं यावेळेस कोण आमदार होऊ शकतो? राणीताई लंके. तुमचं आमचं घड्याळ. कोणाची आवाज जास्त आहे इथं? आमच्याकडे निलेश लंके. लंके साहेब म्हणजे हाय आवाज. घड्याळ घड्याळ चला. काय मग कसं आहे इथं आता सध्या तुम्हाला इथं मग माणसं येत असते दुकानावर? काय इलेक्शनचं सध्या कोणाचं नाव आहे सध्या? लंकेताई. काय इलेक्शनचं वातावरण कसं आहे सध्या वाडेगावात? इलेक्शनचं वातावरण काय आता जास्त करून राणी लंकेचाच जास्त हे आहे. काय पारनेर मतदारसंघात कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते? राणीताई लंके. नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण येऊन पोहोचलो आहोत पारनेर मतदारसंघातील वाडे गावांमध्ये. या गावात आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांना काय वाटतं? खासदार असलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी म्हणजे राणीताई लंके या मतदारसंघात तुतारी या चिन्हावर शरद पवार गटाकडून उभे आहेत, तर अजित पवार गटातील काशीनाथ दाते हे घड्याळ चिन्हावर उभे आहेत. तर या दोघांमध्ये लढत होईल का? अपक्षांचा पण याच्यात काही रोल राहील? लोकांच्या काय विचार आहेत त्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? उद्धव शेळके. काय आता तुमचं इथं चांगला ग्रुप गप्पा चालले दिसत. मला वाटतं राजकारणाच्याच गप्पा दिसत. ही तर 5 पक्षाचे 5 जण आहेत. हा काय बरं झालं सगळे एका जागेवर भेटले. नाही हो भांडणं झाले तरी चालतं. ठाम आहेत सगळे. काय मग कसं आहे इथं? कसं वातावरण कसं आहे गावात सध्या? आमच्या इकडे आहे तुतारी. तुमचं तुतारी आहे. तुमचे तुतारी तुम्ही घड्याळ. गाड्याचं तुमचं आमचं घड्याळ. गाड्यावाले काही आहेत, काही तुतारीवाले आहेत. तर काय तुम्हाला काय वाटतं? काय तुतारी तुम्ही म्हणले तुतारीचं सीट लागन का लागन असं वाटतं? आहे त्यांची कामं चांगली त्याच्यामुळे. लंके साहेबांची हो आणि राणीताई लंके आमदारकीला उभ्या आहेत त्या काय वाटतं ते चांगले आमदार होऊ शकतात का? होते ना, 100% होते. शिवाय महिला आमदार होतील तालुक्यातले पहिले. पहिल्या महिला आमदाराचा आहे विषय. मग काय आमदार जर झाल्या तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. 100% करतील. तसं पहिल्या आमदारांनी काय केलं? नाहीच केलं. हे पण करतील काम, असं काय नाही. करतील, चांगलं काम करतील. आम्हाला आशा आहे. नाही तुम्ही सांगा ना. तुम्ही म्हणले गाड्याचं सीट लागन का? बरं सीट गाड्याचं लागन असं वाटतं? गाड्याचं सीट लागन असं का वाटतं? लागन ना. लाडकी बहीण योजना वगैरे, लाडकी बहीण योजना वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. सरकारी योजनांचा फायदा होईल. योजनांचा फायदा 100% होईल. आणि बाकी दाते सरांचे काही जनसंपर्क आहे का आपल्या एरियात? 100%. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं काय नाव आहे? कैलास सोनवणे. काय वाटतं यावेळेस कोण आमदार होऊ शकतो? राणीताई लंके. का बरं राणीताई लंके होतील असं वाटतं? आहे आता खासदार साहेब आहेत, राणीताई लंके आहेत. काम चांगले, सर्वसामान्य कुटुंबासाठी सर्वसामान्यासाठी काम करतात त्या. आणि आता राणीताई लंके जर आमदार झाल्या तर ते चांगले आमदार होऊ शकतात का? ठरू शकतात? ते पुढचं काम त्यांचं आहे. चांगलं आमदार व्हायचं का वाईट आमदार व्हायचं? आजची परिस्थिती तर खूप चांगली त्यांची. भविष्यामध्ये सामाजिक बांधिलकी राहणारी माणसं आहेत, समाजासाठी काम करतात, समाजासाठी वेळ देतात. त्यामुळे राणीताई लंकेच होते नाही निश्चित आहे. त्यांना राजकारणाचा प्रशासनाचा काय अनुभव आहे का? एकदा पंचायत समिती सदस्य 5 वर्ष राहिल्या, जिल्हा परिषदला राहिल्या, नियोजन समितीला राहिलेत. गेले 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. आणि मुळातच त्यांचे मिस्टर खासदार असल्यामुळे आता चांगला वारसा आहे. होऊ शकतं चांगल्या पद्धतीने. ठीक. बोला काय म्हणले? आज अजितदादांचे 1,500 चालू केलेले आहेत ना. वर्षाचे 18,000 होतात, 3 टाक्या फ्री आहेत, 21,000 होतात. आपल्या घरच्या बायका देखील आपलं ऐकणार नाही ही आजची परिस्थिती. त्याच्यामुळे अजितदादामुळं घड्याळाला मतदान भरपूर होणार आहे. आजीदादा मुख्यमंत्री होती का नाही हा भाग वेगळा आहे. पण आजच्या सिच्युएशन अशी देशामध्ये किंवा राज्यामध्ये की फक्त जातीभेदीच्या आणि मतभेदामध्येच राजकारण चालू आहे. सर्व पुढारी एक आहेत. सर्व जे काय झालं तर ते सर्वच एक आहेत, पण सर्वसामान्य माणसाची इथं पिळवणूक होते ही सिद्ध आहे. त्यामुळे कोणी काय असं कॉन्फिडन्सने सांगू शकत नाही. महाराष्ट्रात तरी ती संकुल पद्धतीचं हे राहील. आणि जे आपले हे अपक्ष निवडून येतील
त्यांचंच राज्य राहील यावेळेस महाराष्ट्रात तरी. शेवट अपक्षांची मदत घ्यावा लागणार आहे, ज्याचं सरकार होईल त्याला. हा, ज्यांना सरकार करायचं त्यांना अपक्षांची मदत घ्यावीच लागेल निश्चित. त्यामुळे पारनेरमध्ये राणीताई लंकेचा डंका आहे आणि तो डंका राहणार आहे निश्चित. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? मनोज मावळे. काय काम करता तुम्ही? मी MIDC मध्ये. एमआयडीसी मध्ये काम. काय आहे सध्या पाडेगावांमध्ये कसं आहे वातावरण इलेक्शनचं? चांगलं वातावरण. काय आहे, पारनेर मतदारसंघात कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते? राणीताई लंके. का बरं राणीताई लंके होतील असं वाटतं? त्यांचं काम चांगलं आहे. 24 तास 365 दिवस लोकांमध्ये राहतात, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. विकास कामं केलेली आहेत भरपूर. आता ही विकास कामं तर समजा तसे निलेश लंकेंच्या काळात झाले, मग राणीताई लंके जर आमदार झाले तर ते चांगले आमदार साबित होऊ शकतात का? 100%. का बरं? कशाच्या हिशोबाने असं तुम्हाला? इथून मागचं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. लंके साहेबांनी कोरोना काळामध्ये ज्यावेळेस महामारी आली होती, कोणीही घराच्या बाहेर पडत नव्हतं, त्यावेळेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये लंके साहेबांनी जवळजवळ 40 ते 50 हजार रुग्णांना जीवदान दिलेलं आहे. आणि लंके साहेब आमदार असताना जवळजवळ 2 ते 3 हजार कोटी रुपयांचा विकास कामे या तालुक्यामध्ये झालेली आहेत. ताईंनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुपा गटामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच या ठिकाणी गर्व आहे. 100% ताई या कम से कम 1 लाख मतांनी विधानसभेमध्ये निवडून येतील. ते बाकीचे जे विरोधक उभे आहेत, दाते आहेत, कारले आहेत, त्यांचा निभाव लागायचा नाही का? ते सरस नाही ठरायचे का? नाही ना, ते सरस ठरूच शकत नाही. कारण एक आमच्या इकडे खालच्या भागामध्ये दाते सरांचं काहीच काम नाहीये. त्यानंतर विजू भाऊंचं पण काही काम नाही. तसं हे खासदार लोकनेते निधी लंके साहेब असतील, राणीताई असेल, 24 तास 365 दिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत आहेत. विकास कामे आमच्या गावामध्ये आता जवळजवळ 3 ते 4 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. कामं आता सध्या गावामध्ये चालू आहेत. त्यामुळे 100% ताई विजय होतील. धन्यवाद. धन्यवाद. काय तुमचं नाव काय? उमेश घनवट. काय आहे, कसं आहे इलेक्शनचं वातावरण सध्या? कसं आहे गावात? चांगलं आहे वातावरण. काय गावातल्या वातावरणाला कोणाची हवा जास्त आहे इथं? आमच्याकडे निलेश लंके. लंके साहेब म्हणजे हाय हवा. हा. आणि त्यांच्या विरोधात आता उमेदवारी आणलाय. तरी काय नाही, आमच्या गावामध्ये राणीला लंकेच. हा का? आणि दाते सरांचा काही इकडे काही परिचय आहे का नाही? दाते सरांचं काय नाही घ्या ना, आम्हाला राणीताई लंके. हा. आमच्याकडे राणीताई लंकेच आहेत. हे सगळे इथं आहेत, ते सगळे राणीताई लंके. नमस्कार सर. बोला, काय म्हणता? काय नाव तुमचं? बाळासाहेब दादाभाऊ शेळके. काय वाटतं इथं कसं आहे इलेक्शनचं वातावरण? कसं आहे गावात? ते काय शरद पवार शरद पवारांच्या मागे आहे का जनता गावात? लंके भरपूर. का बरं असं वाटतंय का शरद पवार मागे उभी आहेत, राणीताई लंकेला लोक मतदान करतील? आम्ही शरद पवारला मानतो. गावातली लोक आहेत का तसे त्या मग विचाराचे? विचारच आहेत ना. का बरं तुम्हाला म्हणजे बाकी आता आम्ही महायुतीचं मतदान हे सरकार आहे. शरद पवार साहेबांना पाहून करतो, कोणालाही पाहून नाही करत. आता अजित पवार ते गटातून फुटल्यामुळे काही फरक नाही पडणार का? नाही नाही, काय फरक पडते? कोण विचारतो अजित पवारला? हं? शरद पवार जिंदाबाद. काय लंके. राणीताई लंकेला लोक मतदान करते का? राणीताई लंकेला लढवतायत निवडणूक, पण सगळं आता निलेश लंके पहिले आमदार होते, आता खासदार आहेत. मग काय राणीताई लंकेला मतदान करण्यासाठी कोणत्या मुद्द्याकडे बघून लोक मतदान करते? चांगले ती, तिचं बी काम आहे ना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. जिल्हा परिषदला होतेच किती, त्या माध्यमातून काही कामं झाली का इकडे? आलेत ना, भरपूर कामं झालीत. 2.5 कोटीचं काम केलं इथं. 2 किलोमीटर आपलं कॉन्क्रिटीकरण गावात. गावात रस्ते झाले सगळे. चांगलं काम आहे दोघांचे. आमदार असताना भरपूर कामं केलीत. राणीताई चांगली विचारी आहे, तसं काही नाही. समजा आता राणीताई लंके पहिल्यांदाच इथून जर झाले आमदार, तर पहिल्या महिला आमदार होत्या या तालुक्यातल्या. मग काय वाटतं याबद्दल? अजून काय तुम्हाला वाटतं? नाही नाही, आतापर्यंत एकही आमदार असं झाला नाही ना. लेडीज आमदार कोणीच झाला नाही ना. त्यामुळे राणीताई लंके झाले तर चांगलंच आहे ना. लेडीजला पण आरक्षण आहेच की 33%. मग आणि हे बाकी जे आपले विरोधक समजा आता उभे आहेत, दाते असतील, बाकीचे अजून कारले असतील,
दाते आता कारलेत साहेब सरांना कोण ओळखतच नाही इकडच्या भागात. ते कुठं राहिले, अकोळनेर, बोरवाडी, कामरगाव त्या भागात राहिले. आणि दाते सरांना विजयावटी एकत्र होते, त्यामुळे काय त्यांचे तेच निमानी मतं खाणार आहेत वेगवेगळे, असं होईल. फूट पडली फूट पडली, त्यामुळे काय खरं नाही. त्यामुळे मतदार पण कुठं कोणत्या बाजूने झुकलेला आहे जास्त काय वाटतं? पण काय मतदार नाही वाडेगावांतर पूर्ण 70% राणीताई लंकेला चालू, 70%. धन्यवाद. ओके. नमस्कार बाबा, काय नाव तुमचं? शशिकांत जाधव. काय इलेक्शनचं वातावरण कसं आहे सध्या वाडेगावात? इलेक्शनचं वातावरण काय आता जास्त करून राणी लंकेचाच जास्त हे आहे. राणी लंकेंचं का बरं जास्त वातावरण आहे असं वाटतं तुम्हाला? राणी लंकेचं वातावरण असं आहे की 77 वर्षामध्ये इतिहास घडला पाहिजे की लेडीज आमदार झाली पाहिजे. ह्यावेळेस संधी आहे का, काय वाटतं होईल? हा होणार ना, कारण 77 वर्षामध्ये कधीच लेडीज उभी नव्हती राहिली या पारनेरमध्ये. जेवढे ते राहिले तेवढ्यांनी वाटवलं तर केलेलंच आहे पारनेरमध्ये, काही विकास केलेला नाही. आता यावेळेला असं आहे की एक बाई देऊया निवडून, असं जनतेचं म्हणणं आहे. आणि बाकी आता इथं महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं का, त्याबद्दल काय वाटतं? नाही, महाविकास आघाडीचं एवढं हे नाही. इथं राणीताई लंके झाल्या पाहिजे. हा, महाविकास आघाडीला पण पडतील मतं, पण एवढे विशेष नाही पडणार. कारण कसं आहे, त्यांनी काहीच केलेलं नाही महाविकास आघाडीने सुद्धा. इथं जे काय आता आहे ना, ते लंकेबाईला दिलं निवडून तर ती काहीतरी करणार, आणि ती कामाची बाई आहे. त्याच्यामुळं बाई ही पाहिजेलच. आलं का लक्षात? बाई जर असली ना तर बाई जरा वर्चस्व करते, काम करणार बाई. त्याच्यामुळं काय तिलाच निवडून द्यायची. आणि आता त्यांच्या विरोधात जे उभे आहेत तिथं दाते कारले, त्यांना तुम्ही म्हणजे इकडे आहे का, ओळख आहे का जनमानसात त्यांची? नाही, दातेला कोण ओळखतो इथं, कारलेला कोण ओळखतो इथं? विजय आवटी होता 15 वर्ष, त्याने काय केलं इथं? काहीच नाही केलं. विजय आवटी होता ना 15 वर्ष आमदार होता इथे, काय नाही केलं त्यांनी. आता ते दाते सर आणि ते कोण आहे ते तिकडेच ओळखणार. त्याच्या म्हणजे कसं आहे, ज्याच्या एरियात त्याला ओळखणार, इथं त्याला कोण ओळखते असं आहे. आणि बाकी मग लंकेच्या काळात काही कामं झालती का? हा, लंकेच्या काळामध्ये त्यांनी कामं केली लंकेने, असं नाही की नाही केली. पण आता कसं आहे, तो त्या आता खासदार असल्यामुळं कसं आहे, त्याला आता कामं करायला जास्त वेळ नाही लंकेला. पण त्याने आता जे त्याची मिसेसला उभी केली ना, ते चांगलं केलेलं आहे त्याने. कारण 77 वर्षाचा इतिहास घडलाच पाहिजे. इथं लेडीज आमदार झालीच पाहिजे. का तर ह्या बाकीच्यांना आहे ना जरा वचक बसत. आलं का लक्षामध्ये? कारण चांगली बाई आहे ती. काय वाटतं, राणीताई लंके चांगले आमदार होऊ शकतात का? हा, चांगले आमदार होणार ना, का नाही? की तिला काय आमदारकीला निवडून जर आले तर सचिवालयामधून इकडे यायला किती टाइम लागणार आहे कामं करायला? जास्त करून ते सचिवालयातच बसणार ना, आणि तिथून यायला इथं किती टाइम लागणार? कामं करणार ती बाई. कारण तिला जास्त लेडीजचा होप जास्त आहे. लंकेताईंना जो आहे ना, लेडीजचा होप जास्त आहे. कारण त्यांनी जे लेडीजसाठी जे केले ना, ते पहिल्यापासून करत आल्यामुळं तिचं वर्चस्व जास्त राहणार. हा, आणि हे आता यांनी जे योजना काढल्यात ह्यांना माहिती आहे मिलीजुली सरकार आज ना उद्या पडेल. तर ह्या लोकांनी आता 3,000 5,000 10,000 वाटायला सुरुवात केली. इथून मागं जवळजवळ 77 वर्षात कोणत्या पक्षाने दिले नव्हते. ह्यांना माहिती आता हे पडणार आहे म्हणून काहीतरी करा. एकनाथ शिंदेने तरी काय दिवे लावलेले? काहीच दिवे नाही लावले. हा, आता त्याने सेना सोडली. सेना सोडल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या पोटात खंजीर खुपसासारखं झालं नाहीये. हा, एका घरात 2 चुली केल्या त्यांनी. त्याला माहिती ही चूल तर आपली कधी बंद पडणारच आहे, विजणारच आहे. पण आता यांनी काय केले, योजना काढल्या पब्लिकला हे करायसाठी, भुरळ पाडण्यासाठी केलेलं सर्व. काही जास्त दिवस चालेल असं वाटत नाही का? नाही,
हे बघा, बीजेपी सरकारचे देवेंद्र फडणवीसचे हे लबाड आहेत. यांना माहिती होतं आपलं सरकार पडणार आहे म्हटल्यानंतर मग यांनी काय केलं, शिवराज पाटलांची योजना इथं राबवली मध्य प्रदेश. हा, हे खरं आहे ना. शिवराज पाटलांनी जी योजना राबवली ती त्यांची योजना यांनी इकडे आणली, कारण यांना माहिती आहे आपण तर पडणार आहे. पण शिवराज पाटील जरी तिकडे नसले तरी आज MP मध्ये योजना चालू आहे ना. आता इथे जर नाही आले तर योजना बंद होणार. लोकांना भुरळ पाडासाठी सगळं त्यांचं नाटक चाललेलं आहे. बाकी काय आहे? सरकार तर येणं म्हणजे मुश्किल आहे. बीजेपीला इथं कोण वाव देत नाही. आता राहिला अजित पवार साहेब, तर अजित पवार काय आहे, अजित पवारने आजपर्यंत कधी कोणाला चाराने दिलेले नाहीत ना कोणाचं भलं केले. मग त्यांनी आता व्यवस्थित राहून परत मला वाटतं राष्ट्रवादीत जावं. शरद पवारांना म्हातारपणामध्ये दुःख देऊ नये ही माझी इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार. काय नाव तुमचं? जाधव काय काम करता तुम्ही? मिस्त्री मिस्त्री का? काय मग आता सध्या काय वातावरण कसं आहे इलेक्शनचं सध्या इकडे? इलेक्शन चालू आहे आता, असं काही तसं हा का? आणि कोणाचं वारं जास्त आहे इकडे? वार आहे आपले पारनेट 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 हा, पण वातावरण वारं कोणाचं जास्त वाहत आहे, लंके की दाते? लंकी लंकी लंकेंचं वारं आहे का? का बरं असं वाटतं लंकेचं? चांगला माणूस आहे ना तो. मग काय राणीताई लंके आता उमेदवार आहे तिथं, आमदार होतील का मग ते? होईल ना, का बरं त्या उमेदवार आहेत मग आमदार होतील असं का वाटतं? चांगली आहेत माणसं, माणूस किती तुम्हाला काय वाटतं सर? काय लंकेच होणार आहे. का बरं लंके होतील असं वाटतं? आहे चाललीच म्हणजे वारच तसे सगळे चौकडच, आपल्याच गावात नाही चौकडच. आता राणीताई लंके उभे आहेत, निलेश लंके तर खासदार झाले, पण लंकेताई उभे आहेत इथं राणीताई. मग काय वाटतं ते चांगले आमदार होऊ शकतात? बदल ना काय झालं, व्हावंच लागेल त्यांना, व्हावंच लागेल. लोकांची काम करावं लागणार आणि करणार बी, करणार बी काम. त्याच्यामुळे काय हेच नाही, त्यांचं प्रश्नच नाही. आणि जे आता महाविकास आघाडी आपलं महायुतीचं सरकार आहे, त्यांनी योजना वगैरे आणल्यात, लाडकी बहीण वगैरे वगैरे, त्याचा मग काय फायदा व्हायचा नाही का त्यांना? काय फायदा नाही व्हायचा. लाडकी बहिणीने सगळ्यांना वाटोळ करून टाकलेली. हा, काय केलं त्यांनी? लाडकी बहिणी यांना झाला हो फायदा. त्यांना विचारू ना आपण, लाडक्या बहिणीमुळे ते काय त्यांचं मत पुढे जाणार आहे? हा, मत विचार त्यांना लाडक्या बहिणीचं पुढे, पण आम्हाला तर लाडक्या बहिणीचा काय फायदा नाही. का तुमच्या घरात आले असतील ना पैसे? अहो, घरात आले म्हणजे आमचे गेले परत खिशातून, घरात आले तर आमचेच गेले खिशातून. कस काय बरं? खिशातून गेले? मग आता तुम्ही सांगा ना, खत हे ते लागायचंच नाही का? आहे का खतावर किती किमती वाढलेल्या? मग दुधाला इकडून घ्यायचं आणि तिकडे द्यायचं असं चाललंय. असं चाललेलं आहे. दुधाला बाजार नाही आणि सगळे शेतकरी वर्ग आहे, हे काही नोकर वर्ग नाही ना. मग त्याच्यामुळे नाही होणार. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार ताई, नमस्कार. काय नाव आहे तुमचं? राधा शिवाजीराव. हे तुम्ही चालवत आहे टपरी इथं? काय आहे मग कसं आहे इथं आता सध्या तुम्हाला इथं मग माणसं येत असते दुकानावर, काय इलेक्शनचं सध्या कोणाचं नाव आहे सध्या चर्चेत? लंकेताई. राणीताईंचं नाव चर्चेत आहे, पण आता महायुतीने महिलांसाठी एवढं लाडकी बहीण योजना आणली, त्यांना वाटलं मत भेटतात. मग काय तुमचं मत कुठे जाईल मग? आता आमचं मत त्या लंकेताईलाच जाईल. का बरं योजनांचा फायदा व्हायचा नाही का मग सरकारला? इकून घ्यायचं आणि तिकडे द्यायचं असं चाललंय ना सध्या. महागाई वाढली तर. हा, महागाई वाढली ना आता सगळ्याला. तेलाचे भाव वाढले, दुधाचे कमी झाले. शेतकऱ्यांच्या मालाला किमती नाही, बाकीचं मोकर वाढले. हा, असंच चाललंय आता सध्या. या गोष्टी चलो महिला विचार करते ना का महिला म्हणते येत्या 1,500 बाबा चालू राहते ना, आपल्याला द्यावा यांनाच मत. नाही ना, तसं नाही ना. इकून घ्यायचं आणि तिकडे द्यायचं असं चाललंय सध्या आता. महिलांच्या या गोष्टी लक्षात येतील का? पण महिला करते का मतदान या विषयावर? करत्यांना चालू आहे सध्या त्यांचं. पण इथं मग तुमच्या पार्टनर मध्ये कोण होईल आमदार? लंकेताई. होतील. बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. सध्या आमच्या गावात जवळजवळ 50% पुढे लंकेत चालणार. 50% पुढं
आणि बाकी जे बाकी उमेदवार आहेत दाते काही जरा कमी जास्त होऊ शकते आज त्याच काय विषय नसते. पण त्यांच्या आहे का इकडे संपर्क आहे का? ज्याच्या पद्धतीने ज्याचे काम करणार आहे ज्याच्या पद्धतीने येणार आहे त्यात काही विषय नाही. पण जास्त लंकेचं वातावरण जास्त बरं आहे, बरं आहे. बोलायला काय घाबरायची? बोला काय आपल्याच काय एवढं ते टेन्शन नाही यायचं. काय तुमचं काय नाव आहे? नितीन पांडुरंग गणवट, वाडेगावांचे वाडेगाव. मग काय वाटतं सध्या इलेक्शनचं वातावरण कसं आहे वाडेगाव? गाड्या बरं झालं, कोणतरी भेटला आपल्याला गाड्यावालं. आता इथं तर सगळे तुतरेवाले होते. आता गाड्याचं सांगा बरं, दाते सर निवडून येते असं का वाटतं तुम्हाला? येणार. का बरं? माणूस चांगला आहे. माणूस चांगला आहे का? पण इकडे त्यांचा परिचय आहे का गावात? इकडे कधी येणं जाणं होतं का? लांबचे नाही ना. लांबचे नाहीत. पण का बरं लोक त्यांना मतदान करते ना असं वाटतं तुम्हाला? कारण करणार. बरं ठीक आहे, धन्यवाद.